खरंच माझी मुळात मुंबईमध्ये पहिलीच बारी आणि ती पण एवढ्या मोठ्या मंडळात मला इथे डबल बारी करायची संधी दिल्या. खरोखरच तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि बुवा जोगेश्वरी म्हटल्यावर आमची कोकणकर सगळे, त्याच्यामुळे काय ते भारी आणि ब्ल्यू आर्मी बरोबर सळसळता रक्त, त्याच्यामुळे बारी दणदणीत जाऊ पाहिजे. तुम्ही सुरुवातीत काय म्हणतास की आजकालच्या वारीत बतावलं काय बुवा की डबल बारी म्हटलं की ते डबल बारीचे 12 रंग हे दिसणं गरजेचं. आणि बतावणे म्हटलं प्रत्येकाची एक लेवल ठरलेली आहे. तेवढ्या लेवलने आपण बोलतो, उगाच कुठे जात नाही बोला काय हो तुमका सांगतो काय की बोलायला शिकायसाठी 2 वर्ष काफी असतात, पण काय बोलावं हे शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य कमी पडायला जातं. बघा आम्हाला ही हरिनामाची ही खुर्ची जी मिळाली, आमच्या तोंडातून एकही वाईट शब्द निघणार नाही. माझ्या असू दे किंवा बुवांच्या असू दे, आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने ही मात्र नक्कीच माहिती आहे. ह्या सांगत असतं बुवा डबल मध्ये म्हटल्यावर बतावणी करतात, ह्या सांगायचं नसतं. बतावणी होकच होईल, नाहीतर त्यांनी साधं भजन नाही ठेवल्याने असतं बरोबर. भारतीय बुवांग बोलवल्याने असतं मांडूप सुद्धा जेवच्या. आणि हा तुमच्या एका वारीत मंडळाचं नावच बदललं विषय लक्ष दिलं त्या काय ते क्लिअर करा. कारण सगळ्या वाऱ्यांका बुवांच्या मंडळाचं नाव काय असतं, श्री मालोबा देव प्रसादी देवगड. आज डायरेक्ट भांडूप झाला त्या काय ते क्लिअर करून. माझं तसं बाकी विषय नाही. तर बुवाने उत्कृष्ट अशी सुरुवात केली, अतिशय बुवा सुंदर तुमचं गायन करते. तर तुमच्या गायनात माझा सलामाचा. खरंच अतिशय गोड गळ्याची बुवा म्हणजे भारतीय पायकर बुवा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चेष्टा नाही करते रागण कुठे.
महत्वाचे आभार म्हणजे उत्कृष्ट अशा साऊंड सिस्टमसाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच दादा उत्कृष्ट असं साऊंड सिस्टम तुमचं खरंच धन्यवाद. कोणा सुरुवातीत बोलता बोलता काय म्हटलेली की एवढा छोटासा मैदान म्हणतं पण खरं व्यवस्थित 9 असं दे 10 असं दे गोविंदाबद्दल लावलं बुवा या छोटासा मैदान नाही आपली डबल बारी एवढ्या मोठ्या मैदानात त्यांनी ठेवलेली ना छोटासा मैदान असतं. आणि या बालगोपाळांसाठी जेवढा पण किती कोणताही मैदान छोटा असला तरी त्यांचं मैदान या भव्य दिव्यच असतं ना कळलं. त्यांच्यासाठी बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळ्या. चिडू नको सुरुवाती बारीक बैठा म्हटलेली बरं पहिलीच मुंबईत बारी डळमळीत केले तर परत बोलवचे नाही. हा सत्य हे कसं एकदम गाजून बोलव भारती पाळेकर नाव म्हटलं की त्यांना टेन्शन नाही. काय काही डबल बारी म्हटले की त्या भगवंताचं नामस्मरण समाज प्रबोधन आणि चवीपुरतं मनोरंजन आलेच बघा. आम्हा दोन्ही बोल करूया तिन्ही गोष्टी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या क्षेत्रात नवीन आहोत म्हणजे अगदीच काय हे झालेलं नाही हो पण म्हणून तुम्ही आपले सांभाळून घ्या. जोगेश्वरी म्हटल्यावर सुरुवातीत सांगितल्याप्रमाणे भजनाची पंढरी येथे बरेच बुवा येथे बरेच बुवा उपस्थित आहेत त्याच्यामुळे तुम्ही माऊलीने सांभाळून घ्या जरा. या डबलबारीच्या माध्यमातून त्या भगवंताच्या चरणाशी आपल्याला लीन व्हायला हवंय बघा. राम कृष्ण हरी हा मंत्र आपल्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे. राम जेवढा बोलायला सोपा आहे तेवढा तो समजायला सुद्धा सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याला कृष्ण समजला म्हणजे कृष्ण बोलायला कठीण आहे वाचायला कठीण आहे तेवढाच तो समजायला सुद्धा कठीण आहे. आणि ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं संपूर्ण आयुष्य समजलं बुवा. म्हणून राम कृष्ण हरी हा मंत्र आपल्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे. सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि आता जे चालू आहे ते म्हणजे कलियुग. सतयुगात काय होतं की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या केली जायची तेव्हा कुठेतरी भगवंत प्रसन्न व्हायचा. त्यानंतर जर त्रेतायुग म्हणजे रामराज्य तेव्हा होम हवन केले जायचे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी होम हवन केले जायचे. त्याच्यानंतरचं द्वापरयुग म्हणजे कृष्णयुग तेव्हा पूजा अर्चना केली जायची. आणि आता जे चालू आहे ते कलियुग फक्त आपल्या मुखातून नामस्मरण बुवा जरी आपण केलं तरी तो भगवंत आपल्यावर प्रसन्न होतोय बघा. म्हणून आपण त्या भगवंताच्या चरणाशी आधी नतमस्तक होऊया. हे बघा हनुमान जन्मोत्सव या निमित्ताने ही बारी तुम्ही आयोजित केली आहे. जर भक्ती असावी तर जशी हनुमंतांची त्या प्रभू श्री रामांवर होती तशी त्या भगवंताची बुवा भक्ती करावी. काय की जेव्हा रामसेतू पूर्ण झाला सीतामाता पुनश्च अयोध्येला वापस आली तेव्हा सीतामाता प्रभू श्री रामांना सांगतेय की ज्यांनी आपल्याला रामसेतू बांधण्यात मदत केली त्यांना आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून सीतामातेने आपल्या गळ्यामध्ये रत्नांचा हिरेजडित हार बुवा त्या हनुमंतांना दिला. आणि हनुमंत त्या एक तो हिरा होता मोती होता तो एक तोडू लागला. सीतामाता बोलते की अरे हनुमंता तू ते मोती फोडून करतोयस तरी काय त्यामध्ये शोधतोयस तरी काय. हनुमंत सांगतोय की माझा राम या हनुमंत
या मोत्यांमध्ये मी शोधतोय. माता विचारते तुझे नक्की राम नक्की आहेत तरी कुठे. हनुमंत सांगतोय जळीस तळी काष्टी पाषाणी आणि आपली स्वतःची छाती फाडून तर दाखवतो आणि त्या साक्षात प्रभू श्री रामांचे दर्शन आपल्या छातीमधून व छाती फाडून करून आणतो. एवढी भक्ती त्या हनुमंतांची प्रभू श्री रामांवर होती. ते हे कुठेतरी बुवा देण्याचं आपलं कर्तव्य आहे. बतावणी हीच झाली पाहिजे. बरोबर. आपण लेवल सोडून बोलत नाही. तुका व्हायचं माझं अभ्यास. त्याच्यामुळे एवढे 4 शब्द देणं गरजेचं आहे. एखादी या हनुमंतांसाठी गाणं घेते आणि नोटेशन देते. श्री सुनीलजी गावडे आमचे साहेब आहेत ना. हा, त्या काकांकडून 500 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. त्यांची बारीक पेटवा. किती पेटव साहेब त्यांनी सुरुवातीत डळमळले शाव. आणि जर मी काय बोलायला दिलं की तुम्ही सगळं म्हणताला उद्याच्या आजच्या काय नाही उद्याच्या म्हणताला तर पहिला होता तर गप होता दुसऱ्या नाग लावले. ही परिस्थिती हवं तर कसे पेटव उत्साहीच ना. काय करणार त्यांच्या जशी होई आहे ना तशी बारी कर. तुका जशी होई तशी करू नको. सुरुवातीलाच गोबक्षी झालेलं हर्षदची पोळे यांच्याकडून त्यांची फरमाईश होती की मी निघालो तुम्ही येता का या गाण्यासाठी. नोटेशन घेते आणि त्याच्यानंतर रूपावली ते गाणं नक्कीच त्या सध्या नियमावली. तर या बारीपूर्वी माझा आवाज शाप बसलो कारण कालच प्रवास करून येणार होती दगदग दगदग सगळी. आणि या रंगदेवतेमध्ये एवढी ताकद आहे की इथे बसल्यावर एकदम प्रसन्न वाटतं बघा. Ah
Thank you.